संसदेत विरोधकांचा गदारोळ कायम. दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित. माहिती तंत्रज्ञान आणि संवाद विषयक संसदीय स्थायी समितीचे मेटा, एक्स, स्नॅपचॅट आणि गुगलच्या प्रतिनिधींना आज समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश. भारत दौऱ्यावर आलेले उझबेकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बख्तियार ओदिलोविच यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घेतली भेट. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले ब्रजभूषण शरण सिंग आणि विनोद तोमर यांची दिल्लीतल्या न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता. इराणसोबत आजपासून चर्चा सुरू होणार असल्याची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ग्लासगो इथं समारोप. 39 पदकांसह भारत चौथ्या स्थानी. 2030 साठीच्या स्पर्धेच्या यजमानपदाची सूत्र भारताकडे सुपूर्द. ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय चमूचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं अभिनंदन. श्रीलंका दौऱ्यासाठी दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहच्या जागी अकीब नबीची भारतीय क्रिकेट संघात निवड. आणि नवी दिल्लीत झालेल्या 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस स्पर्धेत अंकुर भट्टाचार्यनं पुरुष एकेरीचं तर यशस्विनी घोरपडेनं महिला एकेरीचं पटकावलं अजिंक्यपद.